प्रश्न पडला असेल हे नेमकं काय आहे. अनेकांना घरामधलं मीठ हे कसं बनतं हेच माहीत नाही. कोकण पट्ट्यामध्ये अलिबागच्या बाजूला अशा पद्धतीने हे असे पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी आटल्यानंतर या ठिकाणी हे पांढरं पांढरं मीठ तयार होतंय. हे मीठ आहे एवढं लक्षात ठेवा. अनेकांना माहीतच नाही नमक कसं तयार होतं. काही जणांना वाटतं समुद्राच्या किनारी नमक गोळा होतं, तर काही जणांना वाटतं हे कंपनीमध्ये मीठ तयार होतं, नमक तयार होतं. पण नमक हे असं तयार होतं बघा. हे असं पाणी सोडलं जातं, त्या माध्यमातून नमक तयार होतं. ही वेगळीच प्रक्रिया आहे. मी पण सगळं पहिल्यांदा बघितली. आपण बघू शकता हे इथं मीठ तयार झालंय. ॲक्च्युअल हे व्हाईट जे दिसतंय ते मीठ तयार झालंय. अशा पद्धतीने ही मिठाची शेती आहे. कशा पद्धतीने म्हणजे याला मिठाची शेती म्हणतात. हे मिठाची शेती याच्यावरच मुळात लोकांचा विश्वास बसत नाही. तर मिठाची शेती म्हणजे ही शेती, पाणी सोडणे. पण ते पाण्याचा कोणता प्रकार आहे हा पाण्याचा सुद्धा वेगळा प्रकार आहे. त्यामुळे हे पाणी बरोबर तेच असते ज्याचं मीठ बनतं. आता हे छोटे 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 ब्लॉकमध्ये पाणी सोडलंय आणि ते पाणी आटलं की असे पांढरं 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 एक घट्ट त्याचं जे काही, आणि त्याच्यानंतर हे रॉ मटेरियल कंपनीत जाऊन मग पुन्हा त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याकडं मीठ येतं. अशा पद्धतीने या ठिकाणी मिठाची शेती बघायला मिळाली म्हणून मी थांबलो. हा विषय छोटाच आहे, पण अनेकांना आजच्या पिढीला, मी सुद्धा पहिल्यांदाच मिठाची शेती बघतोय. आपण बघत असाल की हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती एक थर आलाय, त्याला मिठाचा थर म्हणते. आणि हे जे उभा निर्माण झालंय ते मीठ आहे. हे बघा, हे मीठ आहे, याला म्हणतात मीठ. हे आपलं मीठ, हे झालं मीठ तयार. याने हे वरचा 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 पापुडा वळून घेतला, त्या पाण्यावरचा एक घट्टपणा सुकल्यानंतर तो कडक बनतो आणि ते असतं मीठ. ती असते मिठाची शेती. अशा पद्धतीने आपण मिठाची शेती या ठिकाणी बघितलेली आहे. भव्य अशी मिठाची शेती समुद्राच्या किनारी. आपल्याला हे दिसतंय की मिठाची शेती, हे हे बांधून ठेवलेले सगळे मिठाचे ढिगारे. आता हे मीठ तयार झालं. भव्य अशी ही शेती आहे. नक्कीच मित्रांनो, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ते आपल्याला माहीतच नसतात की कशा बनतात. त्यामुळे कुणी जर म्हटलं की मिठाची शेती असते, तर शेती म्हणजे हा प्रकार असतो. मीठ प्रक्रियाची सुरुवात, या सुरुवातीचा मिठाचा जन्म अशा पद्धतीने होतो आणि मग त्याच्यानंतर पुढं त्याच्यावरती प्रक्रिया करून एक पांढरं शुभ्र मीठ आपल्यापर्यंत येतं. पण त्याचं सुरुवातीची जी काही प्रक्रिया आहे ती ही अशा पद्धतीने. चला मित्रांनो,
पुन्हा कधीतरी काहीतरी दिसलं तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न कराल. फिरलं पाहिजे आणि फिरल्यानंतर हे असं काहीतरी नक्कीच दिसतं.